पित्ताच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. मला ॲसिडिटी होते, घशात जळजळतंय, दात आंबतायत किंवा डोकं दुखतंय म्हणजे पित्त आहे असं लोकांना वाटतं. पण पित्त म्हणजे ॲसिडिटी नव्हे. पित्त हा शब्द मूळ तप या धातूपासून आला आहे. तप म्हणजे तापवणं, शिजवणं, बदल घडवणं. जिथं उष्णता आहे, जिथं रूपांतरण आहे, जिथे काहीतरी शिजतंय तिथे पित्त असतं. पित्ताचं मुख्य काम म्हणजे पचन, पण फक्त पोटातलं पचन म्हणजे पित्त नव्हे. जे अन्न खातो ते सूक्ष्म रूपात बदलून शरीरात शोषलं जाईल इतकं बारीक करणं हा बदल पित्तामुळे होत असतं. अन्नाचं रूपांतरण सूक्ष्म नॅनो पार्टिकलमध्ये करणं आणि मग ते शोषणं हे काम पित्तामुळे होत असतं. पित्त अन्नातूनच ऊर्जा निर्माण करतं आणि ही ऊर्जा आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये वापरली जाते. फक्त जेवणं आणि त्याचं पचन होणं एवढंच नाही तर खाल्लेल्या अन्नाची चव लागणं आणि खाल्ल्याचं समाधान मिळणं ह्या गोष्टीसुद्धा पित्तामुळे होतात. संतुलित पित्तामुळेच योग्य भूक लागते, तहान लागते, आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचतं आणि जेवण झाल्याचं समाधानसुद्धा मिळतं. तर पित्ताचं असंतुलन झालं तर अनेक आजार, मग आम्लपित्त, चिडचिड, डोकेदुखी ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात.